नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सिद्धांत तुम्हा सर्वांचं आपल्या आयडियल लर्निंग हब या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1चं पहिलं प्रकरण आहे. त्यातली ही ज्या 3 पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत जिला आपण एका चलाचा लोप करणं असं म्हणतो किंवा एलिमिनेशन मेथड ती आपण आज बघणार आहोत. चला तर मग विनाविलंब आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मॅथ्स 1 मध्ये गणित भाग 1 मध्ये त्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. मग ह्याचं जे बेसिक फॉर्मॅट असतो तो बेसिक फॉर्मॅट आपल्याला असा लिहिला जातो ax प्लस by इज इक्वल टू सी. ax प्लस by इज इक्वल टू सी. या समीकरणाला प्रथम तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. हे समीकरण जे ते ए बी सी तसंच एक्स आणि वाय या कॉम्पोनंटनी तयार झालेलं आहे. याच्यामध्ये ए बी सी या कोणत्या कन्सेप्ट असतात आणि एक्स वाय ही कोणती कन्सेप्ट असते ते पण समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये ए बी सी जो असतो तो कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंटचा अर्थ आहे इथं की स्थिरांक. ए बी सी हे जे 3 नंबर आहेत या इक्वेशन मध्ये ते स्थिरांक असतात, कॉन्स्टंट असतात, म्हणजे त्यांची व्हॅल्यू जी आहे ती परफेक्ट आहे. जे असेल त्याचा मिनिंग तोच असेल. आणि एक्स वाय हे जे आहे त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. व्हेरिएबल्स म्हणजेच चल. तर बरोबर स्थिरांकाच्या उलटा शब्द जो आहे तो चल आहे. स्थिरांक याला आपण अचल पण म्हणतो आणि व्हेरिएबल जो आहे तो चल आहे. म्हणजे असं की याच्यामध्ये एक्स आणि वायच्या किमती ज्या आहेत त्या स्पेसिफिक दिलेल्या नाही, त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या. म्हणजे यातून अल्टिमेटली तुम्हाला हे समजतं की या इक्वेशनवर तुम्हाला जे टार्गेट दिलं जातं ते टार्गेट आहे टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. म्हणजे एक्स आणि वायच्या किमती तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. आता त्या कशा शोधून काढणार तर यासाठी या धड्यामध्ये आपल्याला 3 पद्धती दिल्या. मेनली तर 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती म्हणजे एका चलाचा लोप करणं, तिला आपण म्हणतो एलिमिनेशन मेथड. मीन्स एक कुठलं तरी व्हेरिएबल एलिमिनेट करायचं. दुसरी जी मेथड आहे तिचं नाव आहे क्रॅमर्स रूल. एक क्रॅमर नावाचा सायंटिस्ट त्यांनी एक रूल दिलाय, तो रूल सुद्धा आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे. आणि तिसरी मेथड जी आहे ती आहे क्रॉस मेथड. तर आलेखाच्या मदतीने सुद्धा आपण एक्स आणि वायच्या किमती काढू शकतो. तर आजचा लेक्चर हा बेसिकली या 3 मेथड पैकी पहिली मेथड म्हणजे एलिमिनेशन मेथड बारकाईने समजून घेण्यासाठी आहे. तेव्हा आपण जे बेसिक बघितलं याच्यानंतर या एका चलाचा लोप करणे या पद्धतीला आपण अजून बारकाईने समजून घेऊ. ठीक आहे. तुम्ही समजून घ्या की या एक्स आणि वायच्या आपल्याला जर किमती काढायच्या असतील तर या समीकरणांमध्ये म्हणजे या पाठाच्या गणितांमध्ये आपल्याला 2 समीकरणं दिली जातात. एक म्हणजे असं आहे की a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हे आहे तुमचं समीकरण 1 म्हणजे इक्वेशन 1. आणि दुसरं आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 हे तुमचं इक्वेशन नंबर 2 म्हणजे समीकरण नंबर 2. असे 2 समीकरणं दिली जातात आणि या 2 समीकरणाचा वापर करून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. चला तर मग आपण एक गणित बघू साधारण, त्यातून आपण एलिमिनेशन मेथड समजून घेऊ. ठीक आहे. हे सगळं बेसिक समजून घेतल्याच्या नंतर तुम्ही एक गोष्ट अजूनही त्याच्यामध्ये क्लिअर केली पाहिजे की तुम्ही सर्वजण इथे म्हणजे या 10th मध्ये शिकत असताना तुमचं जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही विसरता कामा नये. तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आहे 9th पास आहे, म्हणजे तुम्ही 9वी पास होऊन इथे आलेला आहात. याचा अर्थ ज्या काही बेसिक अल्जेब्रिक मेथड्स असतात त्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत असं कन्सिडर करूनच त्यांनी हा सिलेबस सेट केला असतो. त्यामुळे यातल्या काही बेसिक गोष्टी जसं की साइन रूल आला, त्यानंतर ज्या 4 फंडामेंटल स्टेप्स आपण प्रोसिजर म्हणतो म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन सबट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्रॉपरली आल्या पाहिजेत असं कन्सिडर केलं जातं. तर त्या कुठल्या बेसिक गोष्टी आहेत त्याही आपण बघू आणि मग एखादं एक्झाम्पल घेऊन आपण त्यातून त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर एक एक्झाम्पल बघूयात. मी असं घेतोय की एक जे इक्वेशन आहे ते आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू -1. ओके, हे इक्वेशन नंबर 1 समीकरण 1 आहे. आणि हे दुसरं एक समीकरण घेऊया की 4x प्लस 2y इज इक्वल टू -2. एक सेकंड इक्वेशन आपण घेऊ. आता कुठल्याही पदाला किंवा चलाला जर आपल्याला त्याचा लोप करायचा असेल म्हणजे त्याला एलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला त्याची व्हॅल्यू ही 0 आणून दाखवावी लागेल, म्हणजे त्याला 0 बनवावं लागेल. आता सपोज आपण इथे वायला जर आपल्याला 0 बनवायचं असेल, समजा आपण टार्गेट केलं की वाय व्हेरिएबल आपण 0 करूया, तर वाय व्हेरिएबल 0 कधी होईल
जेव्हा त्या व्हेरिएबलचा मल्टिपल 0 होईल. मल्टिपल म्हणजे त्याचा जो कोएफिशियंट आहे हा 3 आणि 2 3 अँड 2 मीन्स वायचा एक समीकरण 1 मधला सहगुणक आहे 3, इकडे समीकरण 2 मधला सहगुणक आहे 2. तर या दोघांचं वजाबाकी करून आपल्याला तिथे 0 आला पाहिजे, 0 आणला पाहिजे, तेव्हा वाय जो इथे एलिमिनेट होईल. आता हा 0 कधी येईल? ज्या वेळेस हे दोघं जण सेम होतील आणि त्यातून तो आपण समजा मायनस केला तर आपण मग या पद्धतीने त्याला 0 आणू शकतो. पण तुम्ही जर इथे नीट ऑब्झर्व कराल जर आपण x ला इथे कन्सिडर केलं तर x ऑलरेडी 4x आपल्याला दोन्ही पण व्हेरिएबल इक्वेशन हे कोएफिशियंट जे ते सेम दिले. मग इथे आपल्याला वेगळं काय करायचं नाही, फक्त x ला टार्गेट करून आपण काय करू शकतो, तिथे x एलिमिनेट करू शकतो. म्हणजे बघा x चा जो व्हेरिएबल आहे 4, खाली पण दुसऱ्या पण इक्वेशन मध्ये व्हेरिएबल 4 दिला आहे. मग आपण डायरेक्टली काय करू शकतो की या पहिल्या आणि या दुसऱ्या दोन्ही समीकरणांची आपण डायरेक्टली जर वजाबाकी केली तर ते 0 होऊ शकतं. आता इथे पण एक ट्रिक आहे, ती पण तुम्हाला मी आता बोलता बोलता सांगतो. हे बघा मी पहिलं सांगितलं की कन्सिडरेशन केलं जातं की तुम्हाला सगळे साइन रूल हे येतात आणि पुढे जातात. पण इथे तुम्हाला ते माहीत असेल नसेल, पण इथे काळजीपूर्वक बघा काय होतंय काय नाही तुमच्या लक्षात येईल. इथे 4x आहे, या 4x चा जो साइन आहे तो प्लस आहे, इथे पण 4x त्याचा साइन जो आहे तो प्लस आहे. म्हणजे दोघांचंही जे चिन्ह आहे ते धन धन आहे, म्हणजे समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर आपण डिरेक्टली जर यांची वजाबाकी केली तर दोघांमध्ये पण आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे दोन्ही इक्वेशनची आपण डिरेक्टली काय करूया, वजाबाकी करूया. एक मॉडेल एक्झाम्पल आहे तुम्हाला स्टेप समजून सांगण्यासाठी, नंतर आपण एक्सरसाइज बघणार आहोत. ठीक आहे, बघा 4x वजा 4x, 4x मधून 4x गेला राहिला 0, 4 मायनस 4 0, हा पण गेला सगळाच कम्प्लिटली 0 झाला. आता इथे बघा प्लस 3y मायनस 2y, सो इथे आला प्लस 1y. आपण 1 देत नाही पण 3 मायनस 2 1 राहिला ते आपल्याला दाखवलं पाहिजे. देन मायनस 1 मायनस मायनस 2, इथे तुमच्या साइन रूलची थोडीशी कसोटी लागणार आहे. तुम्हाला इथे साइन रूल अप्लाय करावा लागेल. तो कसा, मी थोडंसं व्हर्टिकली आहे हे हॉरिझॉन्टली दाखवून बघून म्हणजे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे व्हर्टिकली असं दिसतंय. ओके, याला मी हॉरिझॉन्टली दाखवतो. मायनस 1 मायनस ऑफ मायनस 2 which means minus 1 minus minus plus 2, minus 1 plus 2 is equal to plus 1. Okay, so here answer is plus 1. So y is equal to what, 1. ही y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे एलिमिनेट x केला, x एलिमिनेट झाला तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता एक टार्गेट तर कंप्लीट झालं आपलं. जे आपलं टार्गेट होतं की x आणि y दोन्ही किमती काढायच्या, त्यातलं एक टार्गेट कंप्लीट झालं. आता दुसरं टार्गेट आहे, दुसरं आहे याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल आपल्याला, तर ही जी y ची मिळालेली व्हॅल्यू आहे ती तुम्हाला ओरिजिनली दिलेल्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये ती y ची व्हॅल्यू आपण टाकून x ची व्हॅल्यू आरामात काढू शकतो. ठीक आहे, तर मग इथे आपण काय करूयात, ही जी व्हॅल्यू आहे y इज इक्वल टू 1 ती आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. इक्वेशन 1 आपलं आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 1. y इज इक्वल टू 1 जे आहे ती व्हॅल्यू इथे पुढे हा 4x जो आहे ॲज इट इज प्लस 3 इंटू 1 इज इक्वल टू मायनस 1. या दोघांमध्ये रिलेशन आहे 3 इंटू 1, सो 3 वन 3 राहील. म्हणजे इथे 4x प्लस 3 इज इक्वल टू मायनस 1. हा जो प्लस 3 आहे तो तिकडे जाऊन मायनस होईल, इकडे राहील 4x मायनस 1 मायनस 3. सो 4x इज इक्वल टू मायनस 1 मायनस 3 मायनस 4. इथे पण साइन रूल आहे की जर दोन साइन इक्वल असतील तर इक्वल साइनचे आपण ॲडिशन करतो. त्यानुसार इथे इक्वल साइन आल्या, साइन रूलनुसार मायनस 1 मायनस 3 ॲड झाले, 4 आलं आणि 4 ला इक्वल असलेलं साइन आपण दिलं. ओके, नाव इथे हे दोघे जण मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आपण इथे पण बघितलं मल्टिप्लिकेशन, इथे मल्टिप्लिकेशन आहे. सो हे 4 मल्टिप्लाय असलेलं इक्वल साइनच्या पलीकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे अलीकडचा गुणाकार बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूचा गुणाकार उजव्या बाजूला शिफ्ट होताना तो भागाकार होतो. या नियमाप्रमाणे मग इकडे x बरोबर काय राहिलं, या पद्धतीने होईल. मीन्स 4 4 गेट कॅन्सल, सो x इज इक्वल टू मायनस साइन ॲज इट इज, सो x इज इक्वल टू मायनस 1. अशा पद्धतीने आपल्याला या दोन किमती इथे मिळालेल्या आहेत. आपण y ची किंमत पण काढली, x ची किंमत पण काढली. या पद्धतीने पहिल्या चलाचा पहिली जी पद्धत आहे की एका चलाचा लोप करणं ही आपल्याला यूज करायची आहे. आता इथे तुम्हाला जे काही चॅलेंजेस आले त्यातले चॅलेंजेस मी काय लिहून दाखवले तुम्हाला इकडे. हे एक चॅलेंज आहे बघा. बाकी काही असं याच्यामध्ये अवघड असं आपल्याला काय वाटणार नाही, पण जर तुमचं बेसिक पक्का असेल तर हे चॅलेंज इथे खूप मोठं आहे की तुम्हाला जर साइन रूल व्यवस्थित कळत नसतील तर मग तुम्हाला साइन रूलसाठी थोडंसं
प्रॅक्टिस करावी लागेल जास्ती साइन रूल पक्के करण्यासाठी. त्यानंतर जर व्हॅल्यू पुट करून तुम्हाला दुसऱ्याची व्हॅल्यू काढता येत नसेल, जसं की हे आहे, काही लोकांना काही विद्यार्थ्यांना इकडे असं व्हॅल्यू पुट करून सुद्धा काढता येत नाही, तर त्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल. आपण कसं करतो, ब्रॅकेट नेहमी टाकणे इम्पॉर्टंट आहे. इथे +1 होता म्हणून काय नाही, पण जर -1 असतं तर मग ब्रॅकेट न टाकता ते कसं आपल्याला ते व्यवस्थित रेकग्नाइज करता येत नाही. किंवा तुम्ही लिहिलं तुम्हाला कळतंय, बट जो चेक करतोय त्या चेक करणाऱ्या टीचर्सना तुमच्या ते कळणार नाही, त्यामुळे तुमचे मार्क्स तिथे जाऊ शकतात. त्यामुळे एक रायटिंगचे एथिक्स तुम्ही पाळले पाहिजेत. आता 10th मध्ये ते खूप इम्पॉर्टंट असतात, कारण रायटिंगचे एथिक्स नाही पाळले तर तुम्हाला सगळं येत असताना सुद्धा तुम्हाला मार्क्स कमी पडू शकतात. तर हे एक एक्झाम्पल आपण रँडमली घेतलं. असंच आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण चेंजेस करू शकतो तेही समजून घेऊ. बघा, एक दुसरे एक्झाम्पल जे की याच पद्धतीनं देऊ आपण. बघा की सपोज एक एक्झाम्पल असं आहे, -3x + y = 0 अँड 2x - y = 3. एक दोन इक्वेशन्स तुम्हाला दिले, हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. ओके, हे दोन इक्वेशन्स तुम्हाला दिले, दोन समीकरण आहेत. पहिल्यासारखीच पुन्हा स्टेप आपण फॉलो करायची की आपल्याला पहिल्यांदा व्हेरिएबल सेट करायचं. व्हेरिएबल पहिल्यांदा आपण ठरवूयात की कोणतं व्हेरिएबल आपण एलिमिनेट करणार आहे. तर इथे एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल आपण एलिमिनेट करू शकतो. बट तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर वायचा जो मल्टिपल आहे, वायचा जो कोएफिशियंट आहे, सहगुणक आहे, तो तिथे 1 आहे दोन्ही इक्वेशन मध्ये. जर तो सेम असेल, ऑलरेडी तुम्हाला सेम दिला असेल, तर मग तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. फक्त आता इथे साइन रूल यूज करून तुम्हाला तिथे ऍड करायचे का मायनस करायचे ते फक्त कळलं पाहिजे. जसं की या दोघांचं पण साइन इथे क्रॉस आहे. बघा, पहिल्या इक्वेशन मधलं y जो आहे तो प्लस आहे, 2 नंबरच्या इक्वेशन मधला y जो आहे तो मायनस आहे. अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल, मग इथे तुम्हाला यांची ऍडिशन केली तर मात्र हे साइन चेंज होणार नाही. म्हणजे ऍडिशन केली तर हे साइन चेंज होणार नाही. म्हणजे यातून एक रूल कळला की या दोन इक्वेशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे ऍडिशन कधी करायची आणि सबट्रॅक्शन कधी करायची. ऍडिशन तेव्हा करायची जेव्हा एलिमिनेट करणारं व्हेरिएबल त्याचे जे साइन आहेत ते तुमचे क्रॉस असतील, आणि सबट्रॅक्शन कधी करायची जेव्हा एलिमिनेट करणारे व्हेरिएबल जे त्याचे जे साइन असतील ते सेम असतील. याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण सबट्रॅक्शन केली होती, त्यावेळेस आपण एक्स सपोज घालवणार होतो, दोन्हीचं पण साइन सेम होतं. इथे साइन क्रॉस आहे त्यामुळे तुम्ही ऍड करा, दोन्ही इक्वेशन ऍड करा. -3 + 2, सो -3 + 2 हे या पद्धतीने इथे होतं, मी दाखवतो. -3 + 2 बघा काय होईल इथे, साइन रूल नुसार आन्सर इज -1. सो -1x, सॉरी -1x. सो हे बघा प्लस मायनस हे इथे आपण 0 देऊ अँड 0 + 3 आन्सर. सो -x = 3 रिमेन झालं. आता हा इकडचा मायनस आपण शिफ्ट करूया. सो x -3 हे तुमचं x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. त्यानुसारच आपण आता y ची व्हॅल्यू पण काढू, जसं मगाशी केलं होतं. ही व्हॅल्यू आपण ओरिजिनली जे दोन इक्वेशन्स दिले त्यापैकी कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करू आणि y ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. बघा, सो या इक्वेशन मध्ये टाकूयात आपण सेकंड -y = 3, तर ते होईल 2 × -3 - y = 3. बघा व्हॅल्यू कशी पुट केली आहे बारकाईने बघायचं. 2 × -3 2 × -3 -6 -y = 3. -6 इक्वल्स यांच्या पलीकडे जाताना तो होईल +6 -y रिमेन्स कॉन्स्टंट. इकडे येताना ही व्हॅल्यू जी आहे ना ती मुलं मिस करतात, ह्याचं मायनस साइन खाली मिस करतात आणि त्यातून सुद्धा तुमचा आन्सर रॉंग होऊ शकतो. तर ह्या मॉडेल क्वेश्चन्स मध्ये तुम्ही तुमच्याकडून होणाऱ्या रँडम ज्या मिस्टेक्स आहेत ना त्या रेकग्नाइज करा आणि त्या टाळल्या पाहिजेत किंवा त्यांना कमी केलं पाहिजे, हे शिकून घ्या. तेव्हा हे -y खाली आलं, इकडचं -6 इकडे जाऊन प्लस झालं. सो +6, सो -y = 3 + 6 होईल 9. सो देअरफॉर इथे जसं आपण मायनस साइन शिफ्ट केलं तसं इकडचं पण मायनस साइन इकडे जाऊन आन्सर इज y = -9. म्हणजे तुम्ही इथे 2-3 मेथड आपण बघितल्या. एक तर सगळ्यात महत्त्वाचं व्हेरिएबल पहिल्यांदा चेक करा की कुठलं व्हेरिएबल तुम्ही एलिमिनेट करणार. देन सेकंड पॉईंट इज पहिलं व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट आहेत किंवा त्याला आपण सहगुणक म्हणतो ते सेम आहेत का बघा, नसतील तर तुम्हाला ते सेम करावे लागतील. ती एक आणखीन एक मेथड ऍड होते, ती मी मेथड जी आहे ती नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. आजचा हा लेक्चर माझा खास फक्त पहिल्या एलिमिनेशन मेथडमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल करणं होतं, कारण की ही मेथड तुम्ही ऑलरेडी 9th मध्ये बघून आलेला आहात. परंतु काही वेळ गेला किंवा आणखीन काय तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीजमुळे समजा तुम्ही जर का हे
थोडंसं विसरला असेल तर पुन्हा एकदा रिमाइंड करण्यासाठी हा लेक्चर होता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 1.1 जो एक्सरसाइज आहे तो होल एक्सरसाइज आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळं हा जो आपली लेक्चर सिरीज आहे ती लेक्चर सिरीज तुम्ही फॉलो करा. आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच व्हिडिओ पुढचे बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला आपला हा जो नवीन चॅनल आहे आयडियल लर्निंग हब त्याला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हा जरूर सबस्क्राईब करा. आणि जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा आणखीन काय तुम्हाला मला सुचवायचं असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. तेव्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये 1.1 एक्सरसाइज सोबत लवकरच भेटूयात. तेव्हा शिकत राहा आणि समजून घेत राहा, नॉलेज गेन करत राहा.